म्हणजे इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळी राणेसाहेबांबद्दल चुकीचं वाईट काहीतरी बोललं जातं त्यांच्याकडून, त्यावेळी राणेसाहेबांना पुढच्या आणि चांगल्या गोष्टींची संधी उपलब्ध होते. ते राणेसाहेबांवर इतकी वर्ष बोलत राहिले, गद्दारीने मिळालं मुख्यमंत्रीपद पण त्यांना टिकवता आलं नाही. या उलट राणेसाहेबांनी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत राणेसाहेबांना चांगला सन्मान मिळाला. त्यामुळे त्यांच्या आताच्या टीका या केवळ विनोदाचा भाग ठरलेले आहेत. सन्मान्य आमदार नितेशजी राणे यांच्यावरही त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने टीका केली. ती टीका त्यांचे एक 3-4 नेते सावंतवाडी आपल्या कणकवली विधानसभेमध्ये त्या मतदारसंघाची बाशिंगमधून तयार आहेत, त्या सगळ्यांना काहीतरी एक आमिष दाखवावं किंवा त्यांना एक थोडासा विश्वास मिळावा म्हणून ती टीका केलेली होती असं मला वाटतं. त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीला लोकांचं मिळालेलं समर्थन, या सगळ्याची तुलना बिलकुल होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की काल तारीख 4 होती, भारतीय जनता पार्टीचं गाव चलो अभियान सुरू झालं. भारतीय जनता पार्टीच्या 970 बूथवर किमान 10 ते 15 हजार कार्यकर्ते त्या गाव चलो अभियानामध्ये सहभागी झाले होते. गाव निहाय 2000 पदाधिकारी त्या अभियानामध्ये नेतृत्व करत होते. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या काही सभा घेतल्या, खरं तर स्वतःला दिल्लीची स्वप्न पाहणाऱ्या माणसाला कॉर्नर सभा घ्याव्या लागतायत, हे दुर्दैव आहे. आमचा तालुका पातळीवरचा पदाधिकारी सुद्धा यापेक्षा मोठ्या सभा घेतो. आयत्या वेळी एका विषयासाठी सुद्धा एक मेसेज पडला तर भारतीय जनता पार्टीची याहून जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी धावून येतात. सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी 2000 आमचे पदाधिकारी नेतृत्व करत होते संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या गाव चलो अभियानाचं, तर यांच्या सगळ्या सभेची बेरीज सुद्धा तितकी होत नाही. सगळ्या सभेच्या उपस्थितीची बेरीज सुद्धा तितकी झाली नाही. त्यामुळे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आपला आवाका किती, कोकणातली दावेदारी किती, या सगळ्याचा थोडासा अभ्यास करू दे, पण विचार करून त्यांनी बोलण्याची गरज आहे. कोकणच्या पट्ट्यामध्ये त्यांचा दौरा सुरू झाला आणि दौरा जाहीर झाल्या आमदार सूर्यकांत दळवी यांचा खूप चांगल्या कार्यकर्त्यांसहित पदाधिकाऱ्यांसहित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. म्हणजे कोकणने एकेकाळी या सेनेला पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी आता पूर्ण संकेत दिले की तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुमचा पराजय हा निश्चित आहे. ज्या लोकसभेच्या विजयाच्या गोष्टी हे करतायत, त्या लोकसभेत महायुतीचा विजय हा सेनेच्या उमेदवाराला चारी मुंड्या चित करून मोठ्या फरकाचा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर
उद्धव ठाकरेंचा कोकणातला हा बहुधा शेवटचा दौरा असावा. त्यांच्याबरोबर जे आमदार, खासदार किंवा स्वतःला नेते म्हणवणारी मंडळी कालच्या दौऱ्यामध्ये होती त्यांच्या पक्षाची, त्यांचं एकंदरच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार, महायुतीचं सरकार आल्यानंतरचा विषय हा दात कोरून पोट भरण्यासारखा आहे. आपल्याकडे मन असते ना, दात कोरून पोट भरायचं, त्या पद्धतीचं आहे. कारण स्वतः एकही विकास काम आणायचं नाही, स्वतः एखादा प्रोजेक्ट आणायचा नाही, आणि एखादा प्रकल्प जर येणार असेल तर त्याला विरोध करायचं काम करायचं. आणि दुसरीकडे केंद्राच्या योजना आहेत, त्या मी केंद्रातला लोकसभेचा खासदार आहे म्हणून टॉवर असेल आणि काही योजना असतील त्याची जाऊन तिथे शुभारंभ, उद्घाटन करायची आणि लोकांना भासवायचं, हे सगळं मी केलेलं आहे. केंद्राच्या योजनांचं क्रेडिट घेता येतं, परंतु मोदींच्या सरकारबद्दल चांगलं बोलता येत नाही. आमदारांचा तर विषय असा आहे की या शासनाने लोकांचा विचार करून काही नियमबाह्य कामांची स्थगिती उठवली. मोजून 4-4 कार्यकर्ते घेऊन त्या कामांची भूमिपूजन करायला हे लोक निघालेले आहेत. करायचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी.